काय रे दादा, आत्याच फोन आला काय? नाही ना, त्याचीच वाट बघतोय आम्ही. तिकडं काय चाललं असेल काय कळायला मार्ग नाही बघ. तर काय, एकदा का 10 कोटी हातात लागले ना की आय 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 गाव चैने आपली रे. देव करू आणि तो बापू साहेब आत्याच्या बाजूने निकाल दे. उपेंद्र, मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते तुम्हाला पटणार नाही याची मला खात्री आहेच, पण तरीही सांगतो, हा सगळा पैसा दुसऱ्याचा आहे आणि त्यावर आपण अवलंबून राहणं योग्य नाही. दुसऱ्याचा म्हणजे कुणाचा महेंद्रराव? अरे कोणाचा म्हणजे काय, गावचा पैसा आहे तो. गाव आपल्यापासून वेगळं आहे का? होय ना, पूर्ण गाव आत्याच आहे. गाव आईच्या मालकीचं आहे. गावासाठी आईने काम केलेलं नाहीये का? मग हे पैसे तिला मिळायला नको? अरे ममाची पुण्याची कमाई असं समज ना. हे बघ उपेंद्र, आईने गावासाठी जे काही केलंय ना ते एक लोकप्रतिनिधी या नात्यानं, आमदार निधीतून. उलट आज तिचं जे काही स्थान आहे ना त्या गावामुळे. गाव मोठा आहे गाव, त्यामुळे बापूसाहेब जो काही पैसा देतील ना तो या गावच्या विकासासाठी खर्च झाला पाहिजे. अरे कोण नाही म्हणते, गावाच्या विकासासाठीच खर्च करू, पण थोडा उशिरा. दादा आपण काय पळून चालू होय? नाही, मी काय म्हणतोय, विकासाची खरी सुरुवात आपल्या स्वतःपासून व्हायला पाहिजे. स्वार्थी आहात रे, स्वार्थी आहात तुम्ही. स्वतःच्या अस्तित्वाचा जेव्हा प्रश्न येतो ना तेव्हा स्वतःचाच फक्त विचार करायचा असतो. आणि मला सांग महेंद्र, इतक्या वर्षात काय नवीन झाले रे तिकडे? आपला पहिले जम बसू दे, मग गावाचा विकास करू. हे बघ उपेंद्र, ही गोष्ट माझ्या तत्वात बसत नाही. खड्ड्यात घाल रे तुझी तत्व. तुझ्या तत्वानी आमचं पोट नाही भरत. आणि एवढा तत्वनिष्ठ आहे ना, बँकेने कर्ज माफ केलं का रे? जेवढी गरज पैशाची गावाला ना त्याच्याहून जास्ती आपल्याला आहे. त्या अडाणी माणसानं ना शेणामुतात राहायची सवय झालीये. कितीही पैसे मिळाले ना तरी ते तसेच राहणार आहेत. तेव्हा त्यांचा विचार न करता आता आपला विचार करायला सुरुवात कर. महेंद्र दादा, ती जाडी भरडी पुस्तकं वाचू नाही ना तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय. अरे आता तरी काय म्हणतात ते, रिअल लाईफ मध्ये जग. जाऊ दे, ह्याला काही सांगून उपयोग नाही. ए दादा, अरे आपली सोय झाली का नाही? अरे एकदा का न्यूज येऊ दे, जंगी पार्टी करू. आंघोळ घालतो इंग्रजीने तुला. लय बेस, एकदम कडकडीत प्रोग्राम व्हायला पाहिजे. म्हणजे का? अरे विचारूच नको. उपेंद्र गायकवाड आहेत का? आहेत की. कोण आलं म्हणून सांग. विजय राणे. बरं ठीक आहे, बसा तुम्ही. अरे राणे साहेब, बसा 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 बसा. आपलंच घर आहे, बसा बसा. काही घेणार का तुम्ही? नाही नाही, खरंच काही नको मला. नाही नाही नाही, संकोच बाळगायचा नाही. अजिबात संकोच बाळगायचा नाही. ब्रह्मचारी. नाही खरंच काहीच नको मला. नको म्हणताय? राहू दे रे बाबा. बोला, काय काम करणं माझ्याकडे? काम काय विजय साहेब, तुमच्या पास्ट बद्दल आम्हाला थोडस कळलंय. नाही म्हणजे तुमचं लग्न अनुपमाशी होणार होतं, पण वीरेनमुळे ते मोडलं वगैरे वगैरे. जाऊ द्या ना, तो विषय कशाला आता? असं कसं म्हणता? असं कसं म्हणता? त्यासाठीच तर तुम्हाला आम्ही इथे बोलवलंय. आम्हाला माहिती आहे अनुपमा अजूनही तुम्हाला आवडते. काय आवडते की नाही? म्हणूनच तर तुम्ही तिची माफी मागायला आला होतात की नाही? हो, पण माझ्या हातून जी चूक घडली होती त्याची रोखरोख माझ्या मनाला लागून राहिली आणि म्हणूनच मी माफी मागायला आलो होतो. अर्थ एकच हो. घास असा खाल्ला काय आणि असा खाल्ला काय, तोंडातच तर जातो. अनुपमा बद्दल अजूनही तुमच्या मनात सॉफ्ट कॉर्नर आहे. हो. बस
आम्हाला हेच पाहिजे होतं. आम्ही तुम्हाला एक ऑफर देणार आहोत. आम्ही तुमचं पुन्हा अनुपमाशी जुळवून देतो. काय? अहो मग काय, हे बघा, तुम्हाला अनुपमा हवी आहे आणि आम्हाला तीच या घरात नको आहे. तुम्ही थोडेसे प्रयत्न केले ना तर आम्हाला तिला घराबाहेर काढता येईल. मग काय बाबा, तुम्ही तिच्याशी लग्न करा नाही तर तशीच ठेवा. तुमची मर्जी आहे. तुम्हाला लाज नाही वाटत असं बोलायला? तुमच्या सख्ख्या भावाची बायको आहे ती. होती. भाऊ गेला, नातं संपलं. वाह, काय छान विचार आहेत तुमचे. अहो, आधीच अनुपमाच्या नशिबी दुःख आलंय. तिला धीर द्यायचं सोडून, तिची स्वतःच्या बहिणीप्रमाणे काळजी घ्यायची सोडून तिला अजून संकटात ढकलताय. ये आज झालं तुझं भाषण. इथे भाषण देण्याचा हक्क फक्त ममाला आहे, कळलं ना? तू मला फक्त एवढं सांग, तुला अनुपमा हवी आहे का नको आहे? अशी अजिबात नको. तिची स्वतःहून जर माझ्याशी लग्न करण्याची इच्छा असती तर गोष्ट वेगळी होती. पण तिला असं बदनाम करून जर माझ्याशी लग्न करायला भाग पाडलं तर माझी इच्छा नाही. याचं करावं भलं. तू म्हणतोय ये हरामखोरा, हा? इथे येण्याची हिंमत कशी केली तुम्ही? हा? आमच्या चांगुलपणाचा फायदा घेता का तुम्ही? गोरगरीब मुलींना फसवता तुम्ही? हा? कोणी बोलवलं कोणी तुम्हाला इकडे? हे बघा, मला एक फक्त शब्द बोलायचा नाही, एक शब्द बोलायचा नाही. आमच्या घरची सदस्य आहे अनु, आमची सदस्य आहे, कळलं की नाही? तिला केवढं दुःख झालंय, हा? आणि तुम्ही तिला अजून दुःख देताय. आम्ही नाही सहन करणार, कळलं की नाही? हा. चला निघा, चालते वा इकडून. मी फक्त एवढंच सांगायला आलो होतो की मला माझ्या वागण्याचा आता पश्चाताप झालेला आहे. हा, कळतोय तुमचा पश्चाताप. चला निघा. अनुपमा, मला तुला फसवण्याचा काहीही विचार नाहीये. हे बघ, तुझा विश्वास नाही बसला तरी चालेल, पण मी प्रामाणिक आहे. आपण काही माणसं संभाविताचा आव आणून तुला फसवण्याचा प्रयत्न करतायत. त्यांच्यापासून सावध राहा. ए बस झालं, हा? बस झालं. हे ब्रह्मचारी यांना हाकलं. आम्हाला शिकवतात अनुपमा. हा, तू अजिबात काळजी करू नको. हा. तू गायकवाडांची सून आहेस. बापूसाहेब अजून आले कसे नाही? बापूसाहेब येणार आहेत ना? का नुसतं नाटक केलं होतं त्यांनी? हा? प्रश्न 10 कोटींचा आहे आणि आता ते द्यायची वेळ आली तेव्हा नाही, मी काय म्हणतो, आपण असं करूया की आपण वाट बघूया ना त्यांची.
या बापूसाहेब. नमस्कार. वाटच पाहतोय तुमची. आम्हाला सगळ्यांनाच उत्सुकता आहे तुमच्या निकालाची. पण माफ करा, हा निर्णय मी नाही घेऊ शकणार. का निर्णय घेऊ शकत नाही म्हणजे? अहो असं कसं म्हणता बापूसाहेब तुम्ही? हा? तुम्ही हा निर्णय घेऊ शकत नाही मग दुसरं कोण घेणार हो? हा. हा? काय भानगड काय ही? नमस्कार. संपतराव, अहो हे सगळं काय आहे? हे काय नाटक आहे? रूप पालटोनी देख, ठाव घेई तिन्ही लोक, परिसावे अंतरंग सकळ जनांचे. म्हणजे हो, मी आहे संपतराव गुपचूप आणि खरे बापूसाहेब घाडगे पाटील हे आहे. काय समजतो काय स्वतःला? ज्याला त्याला ज्ञान पाजळत असतो. नोकर माणसाने कसं नोकरासारखं वागावं? पांडुरंग पांडुरंग. हा मला असं वाटतंय तुमचा रस्ता नक्कीच चुकलेला आहे, कारण वारी मागच्याच महिन्यात पंढरपूरला गेली. पांडुरंग पांडुरंग. आम्ही ज्या उंबरट्यावर उभे आहोत तो जिजवण्याची आम्हाला आज्ञा झालेली आहे. संपतराव, तुम्ही? हो, मीच बापूसाहेब घाडगे पाटील. मी माझी खरी ओळख मुद्दामूनच सांगितली नाही, कारण मला बघायचं होतं की 10 कोटी रुपये मिळवण्यासाठी कोण लायक आहे ते. काय पुजारी बाबा, धर्मरक्षक? हे बघा, अहो कुठे बोलू नका. एवढ्या कष्टानं सुरू केलेला यज्ञ, मंत्र जाप सगळं फुकट जाईल हो. आणि 10 कोटीचं नुकसान होईल, हो ना? आता तुम्हीच काहीतरी उपाय सांगा. 1 कोटी रुपये दक्षिणा या ब्राह्मणास देणे थोडे जास्त होत आहेत हो बडे. ठीक आहे, मग तुमच्या भक्तांना जाऊन सांगतो. थांबा थांबा. ठीक आहे, दिले, पण कुठे बोलू नका. उत्तमराव, लोकप्रतिनिधी. आम्ही दिलं तुला पाहिजे. बोल. प्रत्येक बातमी तुमच्या कानात येऊन सांगेन. काय सांगतो? ठीक आहे, आकडा बोला. 1 कोटी रुपये. दिले. दिले तुम्हाला 1 कोटी दिले. आणि दादासाहेब थोरात.
कोटी रुपये हवे होते तुम्हाला. गावाच्या कल्याणासाठी नव्हे तर स्वतःच्या चैनीसाठी. खरं तर लोक तुम्हाला परमेश्वरामधला आणि त्यांच्यामधला दुवा मानतात. परमेश्वरानंतर तुमच्यावर विश्वास ठेवतात. पण परमेश्वराचे सेवकच इतका भ्रष्टाचार माजवू लागले तर लोकांचा सत्यावरचा आणि प्रामाणिकपणावरचा विश्वास उडेल. लोकांचं श्रद्धास्थानच नाहीसं झालं तर लोकांनी जगण्यावर विश्वास ठेवायचा कसा? तेव्हा यापुढे शहाणपणाने वागा. आपलं उर्वरित आयुष्य लोकांच्या भल्यासाठी वेचा. उत्तमराव, तुम्ही तर लोकप्रतिनिधी आहात ना? खरं तर तुम्ही जनतेच्या कल्याणासाठी, जनतेच्या भल्यासाठी झटलं पाहिजे. पण तुम्ही लोकांच्या माना मुरगाळून स्वतःच्या तुंबड्या भरताय. प्रसंगी स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही लोकांचा जीव घ्यायला निघाला होतात. उत्तमराव, एक लक्षात ठेवा, सत्तेचा वापर नेहमी सत्यासाठी करायचा असतो. तुमच्यासारखे लोक या देशाचं राजकारण करतायत हे या देशाचं दुर्दैव आहे. दादासाहेब थोरात, तुम्ही सौदामिनीबाईंशी हातमिळवणी केलीत. आणि पैशांची अपेक्षा ठेवलीत. यापूर्वी तुम्ही कधी समाजसेवा केली नव्हती. पण पैसा मिळतोय म्हटल्यावर लगेच तुम्हाला समाजसेवेचा पुळका आला. गावात तुम्ही औषधं वाटायला निघालात. तुम्हा लोकांच्या या स्पर्धेमुळे गावकऱ्यांचा जीव चालला होता याची सुद्धा तुम्ही पर्वा केली नाही. मलाच लाच द्यायला निघालात. मला या कारस्थानात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला. पण मी इथे संपतराव म्हणून आलो आणि तुम्हा सगळ्यांचं अंतरंग जाणून घेतलं. पण आता मी निर्णय घेतलेला आहे. ₹10 कोटी कोणाला द्यायचंय हे ठरलेलं आहे. दौलतराव सरदेशमुख यांनी वेळोवेळी पैसे घ्यायला नकार दिला. त्यांना अजिबात इच्छा नव्हती. तेव्हा लोकांचं मत आणि माझा निर्णय ग्राह्य धरून मी आता उमेदवार जाहीर करतो.